जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे अहमदाबादमधील जो प्लेन क्रॅश झाला होता, आज त्याला कम्प्लिटली 1 मंथ होऊन गेला आहे आणि अजूनही त्याचा मागील जो तपास आहे किंवा रिसर्च आहे त्याचा कंप्लीट डेटा या जगासमोर आलेला नाही। मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, याच्यामध्ये जी अहमदाबादची जी फ्लाईट होती जी की अहमदाबाद टू लंडन जात होती, याच्यामध्ये आपले 260 प्रवासी मृत्युमुखी पडले। याच्यामध्ये फक्त एकच जो प्रवासी आहे तो बचावला होता। मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमधून हे सांगण्याचा प्रयत्न करतो की जो AIBनी एक रिसेंटली एक रिपोर्ट जारी केला आहे, जो प्राथमिक जो रिपोर्ट त्यांनी दाखवला आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की जेव्हा विमानाने टेक ऑफ केला त्याच्या 40 सेकंदानंतर त्याच्यामध्ये फ्यूल कट ऑफ झाला। मित्रांनो, फ्यूल कट ऑफ म्हणजे काय? याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो। जेव्हा आपण बाईक चालवत असतो आणि जेव्हा आपण त्याचे गिअर स्विच करत असतो, त्या केसमध्ये आपण त्याला फ्यूलचं सप्लाय करत असतो। तर सेम सिनारिओ जेव्हा तो टेक ऑफ घेत असतो, तर त्या केसमध्ये तो रनवर स्विच केलेला असतो। तर हे जे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅन्युअली ऑपरेटेड आहे। ह्या गोष्टी जोपर्यंत पायलट किंवा को पायलट त्याला मॅन्युअली हँडलिंग करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही। तर मित्रांनो, हा जो AIBचा रिपोर्ट आला, याच्यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पायलट आणि को पायलट। जगभरामध्ये याचा जो इफेक्ट आहे तो बघायला भेटला। खरंच जो हा फ्यूल कट ऑफ आहे तो जाणून बुजून पायलटनी केलाय का, की खरंच याच्यामध्ये काही टेक्निकली बिघाड होते की सॉफ्टवेअर रिलेटेड काही इश्यूज होते, त्याच्यामुळे हा जो फ्यूल कट ऑफ झाला। मित्रांनो, याच्यानंतर मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, 2018 मध्ये बोईंग 787 ने एक सेफ्टी ॲडव्हायझरी जारी केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा जे इंजिन आहे बोईंगचं त्याचं इन्स्पेक्शन करून घ्या। त्यांनी हे जे इन्स्पेक्शन आहे ते मॅन्डेटरी केलं नव्हतं। तर एअर इंडियाने याच्यामध्ये थोडा हलगर्जीपणा केला आणि त्या गोष्टी न केल्यामुळे हा इन्सिडेंट झालाय। जर ह्या सेफ्टी रिलेटेड जे ॲडव्हायझरी आहे जर ते लक्षात घेतले असत्या, तर आय होप मे बी ही जी घटना आहे ती होऊ शकली नसती आणि याच्यामध्ये बऱ्याच जणांचे जे मृत्युमुखी पावलेत ते आज झालं नसतं। मित्रांनो, 2018 मध्ये जेव्हा ही ॲडव्हायझरी आली, त्याच्यामध्ये एक जी अमेरिकन न्यूज रिपोर्टर आहे ती सांगते की सेम सिनारिओ बोईंग 787 सोबत जपानमध्ये झाला होता। तर ह्या केसमध्ये जेव्हा पण तो टेक ऑफ केला होता, जेव्हा जपानमध्ये हा इन्सिडेंट झाला, त्यावेळेस विमान टेक ऑफ कंडिशनमध्ये होता आणि त्या केसमध्ये पण इमिडिएटली त्याचा फ्यूल कट ऑफ झाला होता। तर याच्यामध्ये सॉफ्टवेअर मालफंक्शनिंग झाल्यामुळे हा इन्सिडेंट झाला होता जो जपानमध्ये झाला होता। त्या केसमध्ये पण काय झालं होतं, त्या सॉफ्टवेअरमध्ये जसं इंडियामध्ये झालं सेम जपानमध्ये झालं होतं। तर त्या रिपोर्टरचं असं म्हणणं आहे की सेम जो सिनारिओ तो एअर इंडियामध्ये जो प्लेन क्रॅश झाला त्याच्यामध्ये पण होऊ शकतो, सांगता येत नाही होऊ शकतं असं। मित्रांनो, याच्यानंतर जो FAA जी अमेरिकन संस्था आहे त्यांनी पण हेच सांगितलंय की याच्यामध्ये फ्यूल कट ऑफ झाला आहे। बोईंग कंपनीचं पण हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये फ्यूल कट ऑफ झालेला आहे। जी आपली पायलट संघटना आहे त्यांनी या AIBच्या रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे, कारण की जर तुम्ही बघितलं, जो ब्लॅक बॉक्समध्ये एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असतो, तर त्यामध्ये त्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये जो पायलट आणि को पायलट आहे याच्यामध्ये जो संभाषण झाले ते त्याच्यामध्ये सांगितले की पायलटने काय सांगितलंय की तू फ्यूल कट ऑफ केलंय का, तर त्यावेळेस तो को पायलट म्हणतो नाही। तर याच्यामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय, याच्यामध्ये जी आपली इंडियन पायलट संघटना आहे याच्यावर आक्षेप घेते आणि ती ह्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये। तर AIBचा हा जो रिपोर्ट आहे याच्यावर जी आपली भारतीय संघटना आहे, एअर संघटना आहे, तर याचे जे CEO आहेत तर त्यांनी सांगितलं की अजूनही अनालिसिस रिपोर्ट पेंडिंग आहे। त्याच्यावर बोईंग कंपनी, एअर इंडिया आणि जी आपली FAA जी US विमान संघटना आहे ती त्याच्यावर अजून अनालिसिस करते आणि याचा रिपोर्ट यायला अजून 1 महिन्याचा म्हणजे 1 वर्षाचा कालावधी बाकी आहे।
मे बी 1 वर्षाच्या पहिलेही तुम्हाला याचा जो अनालिसिस रिपोर्ट आहे तो भेटून जाईल. मित्रांनो, मला ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं की पूर्ण जग याच्याकडे आपल्या आशेनं बघताय, कारण की हे आधुनिक टेक्नॉलॉजीचा काळ आहे आणि जे आपले मानवाचे निर्णय आहेत किंवा सेफ्टी जे ॲडव्हायझरी आहेत त्याच्यामुळे सगळ्यांनाच दुःख होते जगामध्ये. तर ह्या गोष्टी रिपीट न व्हाव्या याच्यासाठी सगळं जग या आशेने बघतंय. आय होप ह्या गोष्टी रिपीट न व्हाव्या याच्यासाठी भारतीय विमान संघटना असेल किंवा अमेरिकन विमान संघटना असेल याच्यावर खूप केअरफुली काम करतील आणि ज्या येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी घडणार नाही. आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता.